रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून किडे नावाची कथा. डॅम इट, अंधारातून यायला लागले. समोरचं आकाश आतापर्यंत कसं मस्त केशरी दिसत होतं. झेंडूच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे ढगांमधून बहरले होते. सूर्य मावळला तरी देखील अजून दिवस आहेच असं वाटत होतं. पण आता एवढ्यात आभाळ बदललं. केशरी रंग हळूहळू गडद होत चालला, काळसर पडत चालला, कोण फळी झाला. पाहता पाहता आभाळाचे कोपरे काळे पडत चालले. जखमेमध्ये रक्त किटून तो भाग जांभळट व्हावा तसं दिसायला लागलं. या भागात दिवस लांब असतो. एवढ्यात अंधारलं कसं? आयसी अंधारतय. ते दिवस मावळल्यानं नव्हे, ढग जमा होत आहेत. काळे ढग, पावसाचे ढग. डॅमिट म्हणजे आता पाऊस येणार की काय? म्हणजे गाडी चालवायचे वांदे. एकतर हा सगळा भाग डोंगराळ, वाटा अरुंद आणि आडनिड्या. हमरस्ता कुठे नाहीच. गाडीनंच रस्ता शोधून घ्यायचा आणि रस्ता चुकला तरी एक वेळ परवडलं. पण गाडी सरळ दुसऱ्या बाजूला दरीत कोसळली म्हणजे संपलंच. तेव्हा गाडी भलतीच केअरफुली चालवायला हवी. त्यातून ही नवी गाडी स्वतःची. इतके दिवस घरातल्या गाड्या चालवल्या, पण दादाजी मला स्वतःला गाडी घेऊन देत नव्हते. म्हणायचे, अजून तू लहान आहेस. शेवटी परवा 23व्या वाढदिवसाला मात्र मी हट्टच धरला तेव्हा कुठं दादाजींनी गाडी घेऊन दिली. म्हणजे त्याआधी नेहमीचं लेक्चर झालंच की, बेटा तू एकुलता एक मुलगा, 5-10 वर्षात माझ्यानं काम व्हायचं नाही. हा एवढा पसारा, हा सांभाळणं तुला एकदम जमायचं नाही. मी उभा आहे तोवर माझ्या मदतीने एक एक गोष्ट शिकून घे. येऊ आणि तेव. मी म्हटलं ते सगळं करीन, पण आधी गाडीचं बोला. आपलं असं आहे, एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. तेव्हा कुठं एक शेवरेले दिली, ती सुद्धा असं सांगतच. बघ, इतके दिवस माझ्या फार्सवर हात बसला म्हणून आता स्वतःची चालवू शकशील. तेच तत्व जमीनदारीत. हात बसायला हवा, मग जमेल. नाहीतर कठीण काम आहे. इथले आदिवासी लोक, त्यांना समजून घ्यायला हवं. नुसतं गाड्या उडवणं आणि चैन करणं म्हणजे जमीनदारी नव्हे. पिढ्यानपिढ्या जपली ही जमीन, एकेका एकरानं वाढवली आहे. ती सांभाळली पाहिजे, वाढवली पाहिजे, उत्पन्न मिळवलं पाहिजे. ते नाही जमलं तर सगळं खलास. जमीन नुसती सारा भरायला काळ विकून टाकावी लागेल. मग वाटेल त्या किमतीला हाती भिकेची झोळी येईल. किती का उपदेश करीनात, पण गाडी पदरात पडली. उपदेश किती पाळायचा ते नंतर बघू. पण गाडी भलतीच झकास आहे. आपण तर बुवा पाहिल्याबरोबर प्रेमात पडलो. टेरिबली स्वीट बेबी. दिल्लीला नेली तर कॉलेजमधल्या मिनिमम 10 पोरी काय वाटेल ते करायला तयार होतील. या गाडीतून फिरायला मिळावं म्हणून माय ब्युटिफुल शेवी. पण या डोंगरातून नवी गाडी हिंडवायची म्हणजे आफत. त्यातून अजून हात बसलेला नाही. सगळं तंत्र माहीत नाही म्हणून भीती वाटते. केव्हा काय बिनसेल सांगता येत नाही. गाडी म्हणजे पोरींसारखीच असते. हात बसला की काय वाटेल ते करून घ्या. पण तोवर नखरे, म्हणजे इतके नखरे करतील त्यांच्या नेमक्या कळा बरोबर ठाऊक व्हायला हव्यात. म्हणून आपण जास्त रिस्क घेत नाही. अगदी नवशिक्या माणसासारखं 30 स्पीडनं जपून चालवतोय. पण आता त्यात पाऊस आला म्हणजे लागली वाट. स्पीड थोडा वाढवावा का? लवकर घरी पोहोचलं म्हणजे बरं. येणार म्हणता म्हणता पाऊस एकदम आलाच. आणि आता आला तो देखील सावकाश नाही. दबा धरून बसलेल्या जनावरानं मोक्याच्या ठिकाणी आल्यावर एकदम अंगावर उडी घ्यावी तसा आला. एकदम धडाधड कोसळायलाच लागला. वाट अधिकच अंधुक झालीये. वेळ अशी चमत्कारिक की धड हेडलाईट्सचा उजेड पडेल
इतका काळोख नाही, पण वाट नीट दिसणार नाही एवढा प्रकाश धुरकट. समोर तर डोंगराचे कडे आभाळात मिसळूनच गेलेत. हळूहळू सगळं तरंगल्यासारखं दिसायला लागलंय. आभाळच खाली येऊन चारी दिशांना पसरलंय. दिशा एकमेकीत मिसळून गेल्यात. कसला हा प्रदेश? दादाजींनी कशाला घेतल्या इथं जमिनी? इथं नवी गाडी आणा की स्मार्ट कपडे घाला, कोणाला त्याचं कौतुक नाही. फक्त मालक म्हणून सलाम करणार बस. कसले हे बिंडोक लोक, यांच्यात आयुष्य काढायचंय या कल्पनेनेच अंगावर शहारे आले. मुकादम मंडळी इतकी निर्बुद्ध, तर त्यांच्या हाताखालचे लोक म्हणजे काही विचारायलाच नको. इथं कसेल त्याची जमीन नाही. लोक बापडे भाकरीच्या तुकड्यावर जन्मभर खपतात. काहींना तर तोही मिळणं कठीण जातं, कारण जुनीच कर्जे ते अजून अंग मेहनतीने फेडतायत. झाडाचा पाला ठेचून त्यात पाणी घालून खातात आणि कसेबसे जगतात. मरत नाहीत म्हणून साले जगतात. या लोकांना पाहिल्याबरोबर असा संताप येतो. साले माणूस जातीचं नाव घालवतात. किडे लेकाचे मातीत वळवळत जन्म काढतात गांडोळांसारखा. आयुष्यातलं काही चांगलं, काही थोर, काही सुंदर समजतच नाही यांना. दिसतातच कसले हरिभर काळे कुळकुळीत अस्थिपंजर, पोट पाठीला भिडलेलं, डोळे खोबणीत गेलेले, दाढी कायम अर्धवट वाढलेली, अंगावर दड कपडा नाही, गुडघ्यापर्यंत फडकी नाहीतर चक्क लंगोट्या, चेहऱ्यापासून पावलांपर्यंत साऱ्या शरीराचीच कळा अशी की जीणं म्हणजे जसा काही कुणी त्यांना दिलेला शाप आहे तो कसाबसा सहन करायचा बस, एवढंच. बायका मात्र यांच्या पुष्कळच चांगल्या, काळ्या सावळ्या असल्या तरी तब्येतीनं अशा मजबूत. आमच्या दिल्लीतल्या पोरींसारखं नटवं ब्युटी पार्लरमधलं काम नाही, अस्सल माल. इथल्या मोहाच्या दारूसारखा. काही तर साल्या अशा जबरदस्त सेक्सी असतात की पाहिल्याबरोबर आवळ्याव्यात तशा वाटतात. त्यातून आत चोळी नाहीच. फडक्याच्या आत अशी गचक गचक हालचाल होत असते की इकडे जीवाचं पाणी पाणी होऊन जावं. पाऊस भलताच जोरात येतोय. समोरून पाण्याचे ओहळ खाली वाहत यायला लागलेत. वाटेवरचा चिखल वाढतोय. गाडी कुठे चिखलात फसणार तर नाही ना? आज काय लिहिलंय तुझ्या नशिबात? स्पीड जवळजवळ नाहीच. गाडी थांबवली. विचार करतोय काय करावं, पुढे जावं की थांबावं. जवळपास कुठं एखादं घर आहे का? खिशातल्या विस्कीचा क्वार्टर काढला आणि बाटली तशीच तोंडाला लावून एक जळजळीत नीट घोट घेतला. संध्याकाळी मळ्यावर घेतलेल्या मोहाच्या दारूची किक उतरायला लागली म्हणून ही व्यवस्था. मोहाची दारू विस्की बरोबर मिक्स झाली तर चालते ना? डोंट वरी यार, सब कुछ चलता है. सरावाचं शरीर आहे. आता चांगलाच काळोख पडलाय. पाऊस थांबण्याचं चिन्ह नाही. थांबला असं वाटता पुन्हा मोठी झड येते. कारच्या टपावर सुपात दाणे पाखडावे तसा आवाज होतोय. आता जे पाहिलं घर लागेल तिथं गाडी थांबवायला हवी. आणखी एक लफडं. एकदम जरा जड वाटायला लागले. झोप आल्यासारखं होतंय. साला या गावठी दारूचा काही अंदाजच येत नाही. काही वेळ गेल्यानंतर मग एकदम नशा येत असेल. कुणी सांगावं. एक दवा मिणमिणताना दिसतोय. मी गाडी थांबवतो. एक दिवा मिणमिणताना दिसतोय. मी गाडी थांबवतो. घर कसलं ते लहानशी झोपडीच, पण मातीनं नीट सारवून घेतलेली. शेजारी आणखी एक लहान झोपडी, तिच्यात काळोख. मी खिशातली बाटली काढतो. एक कडकडीत सिप मारतो. बाटली परत ठेवून देतो. गाडी लॉक करून बाहेर पडतो. गाडीचा आवाज ऐकून दारात कोणीतरी आलंय. काळोखात नीट समजत नाही, कारण दिवा मागच्या बाजूला राहिला. पण तिनं मला ओळखलं असावं.
जमीनदारांचा मुलगा म्हणून मला संध्याकाळी एखाद्या मळ्यात पाहिलं असेल, किंवा साधी गोष्ट आहे, त्या भागात गाडीतून दुसरं कोण येणार. पावसाचा मारा चुकवीत मी सरळ घरात घुसतो. ती माझ्या मागून आत आलीये. आतल्या दिव्याच्या चिमणीच्या प्रकाशात मला ती नीट दिसते. वाऊ, असलं शरीर आपण कधीच पाहिलेलं नाही. तांब्याच्या भांड्यासारखा रापट, तरीही झळझळीत वर्ण, गोबऱ्या गालांमध्ये अचूक बसवलेलं रेखीव नाक, मोठमोठे काळेभर डोळे, किंचित ओलसर जाड ओठ, कंबरेला तिनं एक पिवळट फडकं लावलंय. थानं पूर्ण उघडी, गच्च भरलेल्या मधाच्या पोळ्यासारखी. डोक्यात एकदम सणक येते हिला घ्यायची. इथं आत्ताच्या आत्ता ती एवढीशी जागा, त्या काळोखात केविलवाणी जळणारी दिवली. सगळं डोक्यात फिरतंय. मस्त नशा आलीये. चक्रात फिरता फिरता एवढंच पक्क दिसतंय, ती मधाची पोळी, ते गोबरे गाल, ते ओले ओठ खाऊन टाकले पाहिजेत. ते ओठ कबाबासारखे, गाल जोरात चावायला हवेत. दोन्ही हातात धरून कुस्करली पाहिजे ती मधाची पोळी. त्यातला मध ठिपकायला लागेपर्यंत त्या दोन लालवट बोंडांमधून. आणि हे सारं करीत असताना ती काहीतरी सांगते, पण माझ्या ते कानावर पडत नाही. मी तिच्या कमरेचा तो धडपा खेचतो. टर्र फाडत तो माझ्या हातात घेतो. ती हातात पटकन खाली घेऊन दोन्ही मांड्यांमध्ये गच्च दाबून धरते. मी आता तिला सोडणं शक्यच नसतं. तिचे हात धरून मी तिला खाली ढकलतो. एका हातानं तिचे मांड्यांमधले हात सोडवायला लागतो. दुसऱ्या हातानं माझ्या पॅन्टची झीप ओढतो. ती काहीतरी सांगते, पण माझ्या ते कानांवर पडत नाही. मी तिच्या कमरेचा तो धडपा खेचतो. टर्र फाटत तो माझ्या हातात येतो. ती हात पटकन खाली घेऊन दोन्ही मांड्यांमध्ये गच्च दाबून धरते. मी आता तिला सोडणं शक्यच नसतं. तिचे हात धरून मी तिला खाली ढकलतो. एका हातानं तिचे मांड्यांमधले हात सोडवायला लागतो. दुसऱ्या हातानं माझ्या पॅन्टची झीप ओढतो. ती एकसारखी मला दूर ढकलीत राहते. मला अधिकच चेव चढलेला. मी तोंड तिच्या तोंडाला भिडवण्याचा प्रयत्न करतो. ती पुन्हा पुन्हा तोंड बाजूला फिरवीत राहते. सगळं पुसट होत जातंय. तिची धडपडही हळूहळू थांबलेली, पण डोक्यातली नशा अधिकच गडद झालेली. एवढीच जाणीव शिल्लक राहिलेली. माझ्या कपड्यांना घासणारं तिचं उघडं शरीर आणि माझ्या मांड्यांमध्ये क्षणाक्षणाला तीव्र होत जाणारं सुखाच्या पात्याचं लखलखतं टोक. एक क्षण सुन्न, सगळं स्तब्ध. ती निश्चल, मीही. तिच्या छातीवर डोकं ठेवून स्वस्थ डोक्यात नशेची संथ लय आणि एकी एक भेदक जाणीव. दारात कुणीतरी उभं. मी खाडकन तिच्या अंगावरून उठतो. डोक्यातल्या नशेचा ठोका क्षणभर चुकतो. तो तसाच उभा, पुतळ्यासारखा. तो कसा आहे हे कळतच नाहीये एकदम. मला दिसतायत ते फक्त त्याचे डोळे. त्या अंधुक प्रकाशात फक्त तेच चमकतायत. त्या डोळ्यांमध्ये दोन निखारे आहेत, दगदगलेले पण गोठलेले. ते कधी विझणार नाहीत. त्यातली आग गोठवून ठेवलेली आहे. ती पेटलेलीच राहील. तो काहीच बोलत नाहीये, मला काहीच करीत नाहीये. किडा साला, मला तो ओळखतो. मी त्याचा मालक आहे. तो माझ्या मळ्यावरचा मजूर आहे, म्हणून तो
माझ्यावर हातसुद्धा उचलू शकत नाही. मी त्याचं काहीही करू शकतो. धुळीत वळवळणाऱ्या त्या किड्याला मी चिरडू शकतो किंवा किंवा भूतदया म्हणून न चिरडता बाजूनं जाऊ देऊ शकतो. बस त्याच्या बाबतीतलं माझं कर्तव्य हे एवढंच. पण माझ्यात भूतदया आहे. मला कुणाचा गैरफायदा घ्यायचा नाही म्हणून मी खिशात हात घालतो आणि हाताला लागेल ती नोट काढून त्याच्या समोर धरतो. ती 20ची आहे. तो हात पुढं करीत नाही, नुसता माझ्याकडे पाहत राहतो. तेच त्याच्या डोळ्यात गोठलेले निखारे. मी नजर वळवतो. त्याच्या देहाकडे पाहतो. खंगलेला काळाकुट्ट देह, इतरांसारखाच. तसंच गुडघ्यापर्यंत लावलेलं मळकं फडकं इतरांसारखंच. पण कशी कुणास ठाऊक इतरांच्या चेहऱ्यावर जी एक खचल्याची हरल्याची भावना असते ती इथं नाहीये. कदाचित त्या जळत्या डोळ्यांमुळं तसं वाटत असेल. मी आणखी एक 5ची नोट त्या 20च्या नोटेबरोबर पुढं करतो. तो पैसे न घेता बाहेर निघून येतो. मीही त्याच्या मागोमाग एकदा मागे नजर टाकतो. त्या टीचभर खोलीत ती डोकं गुडघ्यांत खुपसून बसलेली आहे. त्या फाटक्या धडप्याचा चुंबळा पायांमध्ये धरून तो काहीच बोलत नाही. बहुधा मला बाहेर घालवण्यासाठी तो तिथं येऊन उभा आहे. या प्रकारानंतर तिथं थांबणं मला ही शक्य नाही. म्हणजे आताच या पावसानं पुढं जाणं आलं. मी पैसे तिथल्याच एका दगडाखाली ठेवून घाईघाईनं निघतो. पावसाचा जोर कमी झालेला. मी निघालो तरी माझ्याकडे पाहतच नाहीये. तो कुठं पाहतोय हे समजल्यावर मला थोडं आश्चर्यच वाटतं. तो माझ्या कारकडे टक लावून पाहत आहे. किडा साला. कारकडे पाहत राहून काय होणार? या जन्मात तू थोडाच कारमध्ये बसणार आहेस. तुम्ही भेकडांनो धुळीतच वळवळा. त्याच्याकडे न पाहताच मी गाडी चालू करतो. मजा आली. 25 रुपये गेले. बट इट वॉज वर्थ इट. एक अनुभव, विलक्षण अनुभव असा कधीच मिळायचा नाही. अस्सल डोंगरातली बाई. कधीपासून इच्छा होती एकदा असला देह चाखायची. नाहीतर गोरी दुकडी शरीरं तर काय अलीकडे नेहमीच मिळतात. पण हे असलं तांब्याच्या रंगाचं गुळगुळीत पण दणकट शरीर. पुढे मागे इथं आल्यानंतर हिला आणून ठेवावी का बंगल्यावर? नाहीतरी हा किडा तिला काय सुख देत असणार? दर 4 बोट कपडा नाही देता येत त्याला. कपड्याचा विचार डोक्यात आल्याबरोबर पुन्हा तिच्या रुंद नितळ मांड्या डोळ्यांसमोर यायला लागल्या. कशासारख्या दिसतात त्या? कशासारख्याच नाहीत. त्यांच्यासारख्या त्याच. आणि बंगल्यात तिला कायमची आणून ठेवली तरी कदाचित आज आली ती मजा परत कधीच येणार नाही. तशा दिल्लीतल्या खोलीवर पोरी येऊन आपणहून गळ्यात पडतातच की. पण आज जबरदस्ती करण्यात जी मजा आली तिची सर त्याला नाही. असा अनुभव कधीच घेतला नव्हता यार. आज धाडस केलं म्हणून तो मिळाला. विचार करण्यात वेळ घालवला नाही. आपलं असंच आहे. हवी म्हणजे घेतली. आणि त्याचं तरी काय नुकसान झालं? 25 रुपये भेटायला जन्मात बघायला मिळाले नसतील. आधी रोख पैसा त्यांना मिळतो कधी? धान्यावरी हे लोक राबणार. आज एकदम एवढे पैसे हातात आले म्हणजे आनंदानं वेडा होईल तो. आपल्या घरात ही एवढी दौलत आहे याची कल्पनाही नसेल त्याला आजवर. आता रोज येऊन जा म्हणून मागे लागला नाही म्हणजे मिळवलं. शक्य आहे. त्याला काय वाटणार? असली बायको तर असली. किड्याला कसली आली आहेत मॉरल्स?
त्याला काय तत्व नीती असल्या हायर गोष्टी समजणार आहेत. एका परीनं आज मीच तिच्या सौंदर्याला दाद दिली, नाहीतर या माणसाला काय कळतंय तिचं सौंदर्य. हा बोलून चालून आणि एकदम गाडी थांबते, पुढे जातच नाही. साला वांदा. एव्हाना नशा उतरलीच आहे, पण या क्षणी ते एकदम खाडकन उडते. पाऊस पुन्हा जोरात सुरू झालाय तरी मी तसाच खाली उतरतो. मशीनमध्ये पाणी शिरलं की काय, मी बॉनेट उघडतो, सगळं चेक करतो. सगळं फर्स्ट क्लास कंडिशनमध्ये. बॉनेट बंद करतो. एव्हरीथिंग ओके. मग गाडी का बंद पडावी. मी आत येऊन बसतो. पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण खर्र गाडी सुरूच होत नाही. डॅम धिस कार, डॅम धिस रेन, डॅम एव्हरीथिंग, डॅम. मी व्हीलवर डोकं टेकून विचार करीत बसतो. नवी कोरी कार, काय झालं असेल तिला. मला मशीनची बऱ्यापैकी माहिती, पण तरी हा प्रकार फॉल्टच सापडत नाही. एखाद वेळी बारीकसा फॉल्ट असतो, पण डोक्यातच शिरत नाही. तसं झालंय. जाऊ दे, उद्या मेकॅनिकला आणू. ते उद्याचं झालं, पण आता काय करायचं. घरी कसं जायचं. रात्र चांगलीच पडली आहे. पाऊसही थांबायचं चिन्ह नाही. खरं सांगू, इतका थकवा आलाय, बिछाण्यावर अंग टाकावं असं वाटतं. गाडी चालू झाली तरी ती चालवावीशी वाटणार नाही. इथंच कुठंतरी राहिलं तर. दादाजी काळजी करतील म्हणा, तो नंतरचा प्रश्न आहे. पण इथं राहणार कुठं. आत्ता निघाल्यापासून दुसरं घरच लागलेलं नाही. मघा ते एक भेटलं तेवढंच. एकदम एक विचार डोक्यात आलाय. हे असं का. या भागात हे एकच घर का. साधारणपणे या लोकांची एकत्र वस्ती असते. 10-5 खोपटं एकत्र असतात. मग हा माणूस एकटाच इथं खोपटं बांधून का राहत असेल. इतरांपेक्षा त्याच्यात काही विशेष असेल का. पुन्हा खर्र केलं. गाडी सुरू व्हायचं नाव नाही. पण खरंच असं का व्हावं. नवी कोरी गाडी आणि ती अशी बंद. कुणाची नजर तर लागली नाही. नजर या शब्दासरशी एकदम दचकायला होतं. मगा तो काळा गाडीकडे एकटक पाहत होता ते आठवतं. उगाच काहीतरी. मी स्वतःची समजूत घालतो. या असल्या गोष्टींवर आजच्या काळात कुणी विश्वास ठेवतं का. आणि तरी देखील त्या डोळ्यांमधले ते गोठलेले निखारे आठवतच राहतात. मी व्हीलवरून डोकं उचलतो आणि एका ओ माय गॉड अंगावर शहारे. समोरच्या काळोखातून माझ्याकडे तेच गोठलेले निखारे बघतायत. मी मान वळवतो, पुन्हा बघतो, पण नाही. ते डोळे जातच नाहीत. एका जागी स्थिर राहून ते पाहतायत माझ्याकडे रोखून. क्षणभर माझं काळीज थांबल्यासारखं होतं. भीती जावी म्हणून मी पुन्हा खिशातली बाटली काढतो आणि विस्कीचा घोट घेतो. विस्की डोक्यात गेली की ते डोळे दिसायचे थांबतील अशा खुळ्या अपेक्षेनं, पण नाही, ते दिसतच राहतात. मी खिडकीतून डोकं बाहेर काढून ओरडतो, कोण आहे. तो पुढे येतो. तोच मघाचा. सरळ चालत तो कारजवळ येऊन थांबलाय. पावसात भिजत शांतपणे उभा आहे. मी दार उघडून बाहेर येतो. चिमटीत पकडलेल्या 2 नोटा, घाण लागलेले कागद धरावेत तशा त्यानं त्या माझ्यापुढे धरल्या आहेत. कसा कोण जाणे. मी हात पुढे करतो आणि मुकाट्यानं त्या परत घेतो, खिशात ठेवतो. तो चालू लागतो. मागे वळून एकदा माझ्याकडे पाहतो आणि मान किंचित डोलावून परत चालू लागतो. मी कार लॉक करतो आणि सरळ त्याच्या मागून जाऊ लागतो. एकदम पाऊस थांबतो, अगदी एकाएकी. मला काळोखात काहीच दिसत नाही. तो मात्र पटापट चालतोय, पण मी मागं आहे याचं त्याला
अवधान आहे. मी लक्षपूर्वक त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय आणि एकदम खालच्या दरीतून एक विव्हळण्याचा लांब सूर ऐकू येतो. क्षणभर माझ्या अंगावर काटा उभा राहतो. मग कळतं खालच्या दरीत लांडगं ओरडतंय. इतका वेळ पाऊस होता म्हणून ते आत गुडूप बसून राहिलं असावं. मी बेचैन होतो. केव्हा एकदा त्याचं ते अभद्र विव्हळणं थांबेल असं होऊन गेलंय. थोड्याच वेळात आम्ही त्याच्या खोपटाशी येऊन पोहोचतो. तो मला भाकरी खाणार का विचारतो. मी नाही म्हणतो. मला झोप येते. फारच विलक्षण थकल्यासारखं वाटतंय. पण इथं कुठं झोपणार त्या एवढ्याशा खोपटात. ती दोघंच जेमतेम झोपू शकली असती आणि मगाच्या त्या प्रकारानंतर ती माझ्याबरोबर एकाच खोलीत झोपू शकेल. मगाच्या प्रकारानंतर त्या माणसानं माझी अडचण ओळखून मला आपणहून घरी आणलं हेच विशेष. पण मला अडचण येईल हे त्याला कसं कळलं? पैसे द्यायला आला असताना कळलं. पण माझी गाडी वाटेत थांबेल आणि मला गाठता येईल हे तरी त्यानं कसं ताडलं? डॅमिट, हे सगळे विचार उद्या सकाळी. आता आधी झोप पहिल्यांदा. पण कुठं झोपायचं? मला एकदम आठवतं त्या खोपटाच्या शेजारीच दुसरं एक लहानसं खोपटं आहे. मगा तिथं दिवा नव्हता. तो एक दिव्याची चिमणी घेऊन येतो. खोपटाचं दार उघडतो. आत जमिनीवर गवत घातलेलं आहे. ओके, गवत तर गवत. मला वाटलं होतं नुसत्या जमिनीवर झोपावं लागतंय की काय. या लोकांकडे कुठली अंथरुणं पांघरुणं. तो आपला घुमेपणा बाजूला ठेवून मोडक्या तोडक्या भाषेत विचारतो. इथं झोपायला चालेल ना? हात त्याच्या. न चालायला काय झालं? नाही, मी पाळलेले प्राणी आहेत तिथं म्हणून. कुठं? मला तर खोलीत काहीच दिसत नाही. हा माणूस वेडाबिडा आहे की काय? कसले प्राणी पाळलेत तुम्ही? मी विचारतो. किडे, तो म्हणतो. मला हसू येतं. बरोबर आहे. हा माणूस किड्यांशिवाय दुसरं काय पाळू शकणार? मी आरामात गवतावर अंग टाकलंय. किडे, मला पुन्हा हसू येतं. किडे काय करणार? गवतात वळवळणार, मातीत लोळणार, चिरडले जाणार, तुडवले जाणार. त्याशिवाय दुसरं काय करणार? खुशाल पसरावं या गवतात. तो दार लोटून गेलाय. मी गवतावर स्वस्त पडलेलो, डोक्यात नशा पसरलेली. 2 मिनिटांत मला गाढ झोप लागते. मध्येच अचानक जाग येते. गवतात कसली तरी हालचाल होते. मी खिशातून लायटर ओढतो. विझलेली दिवटी पेटवतो. दिवलीच्या उजेडात पाहतो तर गवतात काहीच दिसत नाही आणि एकदम कोपऱ्यात माझं लक्ष जातं. गवतातून एक काळाभोर सर्प पुढे होतोय. मी दिवली खाली ठेवून पळतच दाराशी येतो. पण आता दाराजवळच्या गवतातूनही दुसरा एक पिवळट साप माझी वाट अडवलेली. मी मागं वळतो. जे दिसतं त्यानं मी किंकाळ्या फोडीत सुटतो. त्या विदभर खोलीत चारही दिशांनी 10-15 वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगांचे साप माझ्या रोखानं पुढे येत आहेत. त्यांना तो किडे म्हणाला. फूल, यांना किडे म्हणतोस? अरे, हे तर वेळप्रसंगी माणसाला खलास करून टाकतील. चिरडणं सोडाच, नुसता धक्का लागला तरी फडा काढतील. स्टुपिड फूल, वाटेल त्याला वाटेल ते म्हणतोस. मी साप पाळतो असं का सांगितलं नाहीस? किडे पाळतो का म्हणालास? किडे म्हणे. आणि मगाशी हे होते कुठं? तिथंच होते, गवतात झोपले होते. आता ते जागे झालेत. माझ्या चाहुलेनं जागे झालेत. झोपेतल्या माझ्या हालचालीनं मी त्यांना कोणाला दुखवलंय? त्यांना कसं दुखावेन मी? कशाला दुखावेन? आणि तरी ते जागे झालेत. सगळे जागे झालेत. हा भास आहे नक्की. मला स्वप्न पडतंय. मी घाबरलोय म्हणून मला तसं वाटतंय.
मी नशेत आहे म्हणून असं काहीतरी दिसतंय, ते किडे आहेत, ते साप आहेत असं आपलं मला वाटतंय, पण खरोखरी ते किडे आहेत. नाही, हा भास नाही, ते किडे नाहीत, ते सापच आहेत. ते माझ्या रोखानं येत आहेत. मला पळायला आता वाटच शिल्लक नाही. वाचवा, कुणीतरी मला वाचवा. पण शेवटपर्यंत मी विचारित राहीन, पुन्हा पुन्हा विचारित राहीन, तो त्यांना किडे का म्हणाला. कथा समाप्त.